आपल्या देशातले 9 कोटी तरुण काहीच करत नाही, लिटरली काहीच करत नाही. असं मी नाही, नीती आयोगाचा अहवाल सांगतोय. ज्या देशात जगातील सर्वाधिक तरुण लोकसंख्या आहे तो देश महासत्ता बनेल, हे विधान तुम्ही आम्ही रोज ऐकतो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की याच भारतातील जवळजवळ 9 कोटी तरुण सध्या काहीच करत नाहीये, तर म्हणजे ना शिक्षण घेत आहेत, ना नोकरी करत आहेत आणि ना कोणताही व्यवसाय. विचार करा, 8.7 हा आकडा ब्रिटन, फ्रान्स किंवा जर्मनी सारख्या संपूर्ण देशाच्या एकूण लोकसंख्येपेक्षाही मोठा आहे. ज्या वयात या तरुणांच्या हाताला काम मिळून देशाची अर्थव्यवस्था पुढे जायला हवी होती, त्या वयात देशातील 11% तरुणाई नीट म्हणजेच नॉट इन एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट ऑर ट्रेनिंग या कात्रीत अडकून पूर्णपणे रिकामी बसली आहे. नुकताच नीती आयोगाचा रिइमॅजिनिंग स्किलिंग फॉर विकसित भारत ॲट 2047 हा धक्कादायक रिपोर्ट समोर आलाय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नीती आयोगाच्या या अहवालाचं विश्लेषण करणार आहोत. या भीषण परिस्थिती मागची कारणं काय, याचे देशाच्या भविष्यावर काय परिणाम होतील आणि नीती आयोगानं यावर काय उपाय सुचवले आहेत, हे सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विशेष भारी. मंडळी, सर्वात आधी या अहवालात काय आहे हे थोडक्यात समजून घेऊयात. तर नीती आयोगाच्या या अहवालातून काही अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. यानुसार पदवीधारकांपैकी केवळ 8.25% तरुणांनाच पात्रतेशी सुसंगत नोकरी मिळाली आहे. म्हणजेच 100 मधील उरलेले 92 तरुण त्यांना मिळालेल्या शिक्षणाशी काहीही संबंध नसलेली कामं करत आहेत किंवा बेरोजगार आहेत. त्यात महिलांची स्थिती जास्त बिकट आहे. नीट या गटात समाविष्ट असलेल्या 8.7 कोटी तरुणांपैकी तब्बल 88% तरुणी आहेत त्या फक्त घरगुती कामांमध्ये गुंतलेल्या आहेत. आणखी एक गोष्ट म्हणजे देशात फक्त आणि फक्त 3% महिला फॉर्मल सेक्टरमध्ये कार्यरत आहेत, तर तब्बल 71% महिला सामाजिक सुरक्षेचा कोणताही लाभ न मिळणाऱ्या अनौपचारिक क्षेत्राशी जोडलेल्या आहेत किंवा नीट गटात आहेत. आणखी एक धक्कादायक गोष्ट म्हणजे देशात 2014-15 पासून 7.67 कोटींहून अधिक लोकांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं असलं तरी बाजारातील म्हणजेच मार्केट डिमांड आणि तरुणांना दिलं जाणारं शिक्षण यातील तफावत मोठी आहे. मंडळी, आता प्रश्न हा उपस्थित होतो की भारत सरकार एवढ्या योजना राबवत असतानाही देशातील जवळपास 9 कोटी तरुण कात्रीत का सापडलेत? याची मुख्य कारणं जाणून घेऊयात. तर पहिलं कारण आहे शिक्षणाचा खर्च आणि संक कॉस्टचा फास. या रिपोर्टमध्ये नमूद केल्यानुसार कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील मुलांसाठी पदवीचं शिक्षण, कॉलेज फी आणि प्रायव्हेट ट्युशनचा खर्च हाच मोठा आर्थिक भार असतो. पदवी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा पैसे भरून पेड स्किल कोचिंग घेणं त्यांना शक्य होत नाही. यामुळे तरुण संक कॉस्ट म्हणजेच आधीच झालेल्या शैक्षणिक खर्चाच्या ओझ्याखाली दबले असतात. दुसरं कारण आहे शिक्षण आणि उद्योगांमधील तफावत. मंडळी, आपली पारंपरिक शिक्षण पद्धती अजूनही पुस्तकी ज्ञानावर आधारित आहे. बाजारात AI, डेटा अनालिस्ट किंवा मॉडर्न टेक्नॉलॉजीची गरज असताना कॉलेजमध्ये जुनेच अभ्यासक्रम शिकवले जातात. त्यामुळे पदवी हातात असूनही तरुणांमध्ये रोजगार क्षमता म्हणजे एम्प्लॉयबिलिटी नसते. तिसरं कारण आहे कमी पगाराचा रोजगार. पदवी पूर्ण झाल्यावर कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी तरुण मिळेल ती नोकरी स्वीकारतात. अनेकदा अत्यंत कमी पगाराच्या आणि सुरक्षा नसलेल्या कामात अडकल्यामुळे त्यांची स्वतःची कौशल्य विकसित करण्याची संधी कायमची हिरावली जाते. चौथं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे महिलांसाठीच्या सामाजिक आणि कौटुंबिक मर्यादा. महिलांसाठी कौटुंबिक जबाबदाऱ्या, सुरक्षेचा प्रश्न, घरापासून दूर असलेल्या प्रशिक्षण केंद्रांपर्यंत जाण्या येण्यातल्या अडचणी आणि रोजगाराच्या अपुऱ्या संधी यामुळे बहुतांश तरुणींना इच्छेनुसार शिक्षण किंवा नोकरी मिळवता येत नाही. आता जर भारतानं या 8.7 कोटी तरुणांच्या प्रश्नाकडे वेगळीच गांभीर्यानं पाहिलं नाही तर याचे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. ते कसे? तर भारत सध्या डेमोग्राफिक डिव्हिडंड म्हणजेच लोकसंख्या शास्त्रीय लाभांश याच्या टप्प्यात आहे. पण कार्यक्षम तरुणाई जर बेरोजगार राहिली तर हीच लोकसंख्या देशासाठी लाभांशाऐवजी आर्थिक भार बनेल. आणखी एक म्हणजे भारतानं 2047 पर्यंत विकसित देश बनण्याचं लक्ष्य ठेवलंय. पण देशातले 11 ते 12% तरुण उत्पादक कामाबाहेर राहिले तर अपेक्षित GDP वाढ साध्य करणं अशक्य होईल. आणि गंभीर गोष्ट म्हणजे शिक्षण आणि रोजगार न मिळाल्यामुळे तरुणांमध्ये नैराश्य, मानसिक ताण आणि गुन्हेगारीकडे वळण्याची शक्यता वाढेल.
मंडळी, नीती आयोगानं फक्त समस्येचं चित्र दाखवलं नाही, तर यावर मात करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण शिफारसीही सुचवल्या आहेत. पहिलं म्हणजे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर वेगळे प्रशिक्षण देण्याऐवजी इयत्ता 9वी पासूनच विद्यार्थ्यांना व्होकेशनल एज्युकेशन दिलं जावं. यात स्थानिक उद्योग आणि राष्ट्रीय गरजेनुसार अभ्यासक्रम असावेत. दुसरं म्हणजे शालेय पातळीवरच म्हणजे वर्ग 6वी ते 12वी दरम्यानच विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता म्हणजेच एंटरप्रेन्योरशिप आणि सामान्य रोजगारासाठी आवश्यक कौशल्य रुजवणं अनिवार्य केलं जावं. यामुळे तरुण फक्त नोकरी शोधणारे न बनता नोकरी देणारे बनू शकतील. आयोगानं सुचवलेली तिसरी गोष्ट म्हणजे लर्न व्हाईल अर्न मॉडेल. नीट तरुणांसाठी आणि महिलांसाठी परवडणारे किंवा शासकीय अनुदानित कौशल्य विकास कार्यक्रम सुरू केले जावेत. तसंच शिकत असतानाच थोडेफार उत्पन्न मिळवून देणाऱ्या योजना आखल्या जाव्यात, जेणेकरून आर्थिक टंचाईमुळे कोणी प्रशिक्षणापासून वंचित राहणार नाही. चौथं म्हणजे महिलांसाठी फ्लेक्झिबल प्रशिक्षण पद्धती. महिलांची उपस्थिती वाढवण्यासाठी 8 ते 10 तासांच्या प्रशिक्षणाऐवजी शॉर्ट टर्म, पार्ट टाइम आणि ऑनलाईन किंवा हायब्रिड स्वरूपातील प्रशिक्षण पर्याय उपलब्ध करून दिले जावेत. मंडळी, एकंदरीत पाहता नीती आयोगाचा हा अहवाल भारतासमोर एक मोठं आव्हान उभं करतो. 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न पाहिलं जात असताना जर देशातील जवळपास 9 कोटी तरुण शिक्षण आणि रोजगाराच्या कात्रीत अडकलेले असतील तर हे लक्ष्य साध्य करणं खूप कठीण ठरू शकतं. शिक्षण पद्धतीत सुधारणा, कौशल्य विकासावर भर आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देणं या तिन्ही गोष्टी एकत्रितपणे राबवल्या तरच भारताची तरुणाई खऱ्या अर्थानं देशाच्या विकासाचं इंजिन बनू शकेल. नाहीतर आजची ही आकडेवारी उद्याच्या मोठ्या सामाजिक आणि आर्थिक संकटाची नांदी ठरू शकते. तुम्हाला काय वाटतं, आपल्या शिक्षण पद्धतीत कोणते बदल केले तर तरुणांना योग्य रोजगार मिळू शकेल? तुमची मतं खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.